विद्यार्थियों की शैक्षणिक जरूरतों को ध्यान में रखते हुए DY फाउंडेशन महाराष्ट्र की ओर से विद्यार्थियों के लिए शालेय साहित्य वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। 13 अगस्त 2026 को DY फाउंडेशन के युवा नेते वीरेन चोरघे के उपस्थिति में जिला परिषद शाला पिसे, चिराड़पाड़ा, मुठवल, बापगांव, देवरुंगपाड़ा के जरूरतमंद विद्यार्थियों को स्कूल में उपयोगी शैक्षणिक सामग्री वितरित की गई। इस अवसर पर DY फाउंडेशन के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। आइए देखें वहां का दृश्य। DY फाउंडेशन मार्फत आमचे मुलांसाठी जे आवश्यक वस्तू होती ते उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो। धन्यवाद, थँक्यू। आणि DY फाउंडेशनचे जे वीरेंद्र दादा चोरगे साहेब आहेत त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो, खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांचा आभार मानतो। महाराष्ट्राचे NGO या सामाजिक संस्थेच्या वतीने आज जिल्हा परिषद शाळा देवरुंग येथे खऱ्या अर्थाने हा वचनपूर्ती सोहळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आम्ही मागील महिन्यामध्ये या शाळेमध्ये आम्ही आलो असताना एक पाहणी दौरा केला। त्यावेळेस शिक्षकांच्या आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या संगनमताने बाबा आपल्या शाळेमध्ये कुठली समस्या आहे अशी विचारणी केली। त्यावेळेस सरांनी आणि शालेय पालक समितीने आम्हाला सांगितलं आमच्या या शाळेला विद्यार्थ्यांसाठी बॅग हव्यात, अनेक इन्स्ट्रुमेंट वाद्य, त्याचा आज खऱ्या अर्थाने वचनपूर्ती सोहळा इथे आयोजित केलेला आहे। निश्चितपणे तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये 15 ऑगस्ट आहे। 15 ऑगस्ट सुद्धा फाउंडेशनच्या वतीने मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो, श्रावण महिन्याच्या देखील शुभेच्छा देतो। लहान मुलगा म्हणजे लहान युवा उद्याचं भविष्य, याच्यातीलच कोणीतरी एक डॉक्टर कधी भविष्यात डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणीतरी देशाचा एक मोठा नेता होईल। परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा, आता सध्याची पिढी ही मोबाईलमध्ये जास्त गुंतलेली आहे। तुम्ही हे सगळं करत असताना मोबाईल थोडं साईडला ठेवायचं, अभ्यास करा, शिक्षकांनी आणि आपल्या आईवडिलांनी दिलेल्या मार्गावर चाला। लक्षात ठेवा, आयुष्याच्या गेममध्ये आपण जो वेळ वाया घालू ना त्याला रिस्टार्ट नावाचा बटन नसतो। त्यामुळे खूप शिका, आपल्या आईवडिलांचं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा। आणि पुनश्च एकदा मी सांगेन मॅडमना की यापुढे देखील आमच्या फाउंडेशनच्या कडून तुम्हाला जी काही शक्य होईल अशी मदत पुढे भविष्यात देखील करण्यात येईल असा शब्द वीरेंद्र चोरगे असतील किंवा दयानंद चोरगे असतील यांच्या वतीने मी या ठिकाणी देतो। आणि मला 2 शब्द तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणजे इथे जिल्हा शाळेमध्ये नाही पूर्ण जिल्हा परिषद शाळांमध्ये आम्ही फिरलो। जिथे जिथे ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी म्हणजे वचनपूर्ती सोलापूर एक शब्द बोलू शकतो आपण। तर आपल्या शाळेमध्ये आपण त्यावेळी बॅग सांगितल्या आणि काही डोल वगैरे सांगितले, तर आपण त्या घेऊन आलो आणि या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले DYची 1 येते वीरेंद्र चोरगे, DYचे अध्यक्ष योगेश पाटील, सल्लागार प्रकाश केने, उपाध्यक्ष देवदास केने, राम गरज असतील, नित्यानंद पाटील, बुवा असेल आपलं, आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षक वर्ग आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ। आज इथे मला या साहित्य वाटप करत असताना खूप आनंद होतो। त्याचं रिझन पहिली गोष्ट अशी की मी या शाळेमधून शिकून मोठा झालेलो। APJ अब्दुल कलामविषयी थोडक्यात सांगतो तुम्हाला की APJ अब्दुल कलाम ना भारताचे राष्ट्रपती होते, आता नाही ते वारले, भारताचे राष्ट्रपती होते। त्यांची परिस्थिती एवढी वाईट होती आणि घरची परिस्थिती एकदम दयनीय, म्हणजे त्यांना मॉर्निंगला ना पेपर टाकावं लागायचे रेल्वेमध्ये आणि मग ते नंतर ते स्कूलमध्ये जायचे। म्हणजे एवढी कठीण परिस्थिती असतानाही त्यांची सर्वात मोठी होती ती काय होती, जिद्द होती की मला काहीतरी करायचंय, मला देशाचं नाव देशासाठी काहीतरी करायचंय। आणि त्याची एका जिद्दीमुळे ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं। काय मिसाईल मॅन, की
की त्यांनी राष्ट्रपती बनलेच, पण जगामध्ये त्यांनी भारताचं नाव रोशन केलं. मग सांगण्यात तात्पर्य एवढंच की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आज जर तुम्ही IAS IPS ऑफिसर बघितलं तर त्या व्यक्तीला मान नसतो, त्या खुर्चीला मान असतो. आणि IAS IPS ऑफिसर फक्त काय शिक्षण म्हणजे श्रीमंत लोक होतात का? नाही, गरीब घराण्यातली लोक होतात ते IAS IPS ऑफिसरसाठी शिक्षण. इतर MPSC UPSC कोणत्या मोठ्या मोठ्या एक्झामसाठी काय बोलतात ना, गरिबी किंवा श्रीमंत असं हे नसतो, कम्पेअर नसतो. तिथे फक्त असं महत्त्वाचं ते तुमचं अभ्यास, तुमचं शिक्षण, तुमची जिद्द. तर शिक्षणामध्ये एवढी पॉवर आहे ना की तुम्हाला कोणत्याही एकदम वेगळ्या लेवलला नेऊन ठेवू शकतं. तर तुम्ही मला सर्वांना पुन्हा एकदा सांगेन की खूप अभ्यास करा,